Good morning, dear student. Last time we have completed the first part in the lesson, the pillars of democracy. Today we will start the remaining part of this lesson, page number 37. The second thing we are wanting in recognition of the principle of the fraternity. What does fraternity mean? Ambedkar here says that the second thing we are wanting in is the recognition of the principle of fraternity. आपल्याला दुसरी गोष्ट करावी लागेल ती म्हणजे बंधुत्वाचा भाव निर्माण करावा लागेल. बंधुत्वाच्या भावाची जोपासना आपल्याला करावी लागेल. अगेन ही आज व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन. मग बंधुत्व म्हणजे काय? ही सेज फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड. फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. सर्व लोकांमध्ये आपण एक भारतीय म्हणून सर्व एक भाव आहोत अशी भावना निर्माण होणं. इट इज कॉल्ड एज फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. इफ इंडियन्स बीइंग वन पीपल, इट इज द प्रिन्सिपल विच गिव अस युनिटी अँड सॉलिडॅरिटी. Ambedkar says that fraternity is the principle which gives unity and solidarity. बंधुत्वाचा अर्थच असा आहे की भारतीय ही एक व्यक्ती असेल तर सर्व भारतीयाच्या मनात बंधुतेची एकोप्याची समान भावना असणं. इट इज द प्रिन्सिपल विच गिव्ज युनिटी अँड सॉलिडॅरिटी टू सोशल लाईफ. आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपल्याला एक समानता, एक सॉलिडॅरिटी, एक एकता देते. दॅट इज फ्रॅटर्निटी. इट इज डिफिकल्ट थिंग टू अचीव. निर्माण व्हायला, अचीव करायला तशी डिफिकल्ट आहे. इट इज डिफिकल्ट थिंग टू अचीव. हाऊ डिफिकल्ट इट इज कॅन बी रिअलाइज्ड फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्रायसे इन हिज व्हॅल्यूम ऑफ अमेरिकन कॉमनवेल्थ. आणि मग त्यांनी हे किती डिफिकल्ट आहे याच्यासाठी जेम्स ब्रायसे यांचं एक उदाहरण दिलेलं आहे. जेम्स ब्रायसे इन हिज व्हॅल्यूम ऑफ अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्यामध्ये त्यांनी ते रिअलाईज केलेलं आहे, त्यांनी ते मान्य केलेलं आहे. ती कथा ब्रायसीच्या शब्दातच त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. द स्टोरी इज आय प्रपोज टू रिकाउंट इन द वर्ड्स ऑफ ब्रायसे हिमसेल्फ. आणि ब्रायसच्या शब्दातच पुन्हा इथे त्यांनी ती गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय आहे ती गोष्ट? Some years ago, the American Protestant Episcopal Church was occupied at its Terrennial Convention in revising its liturgy. Liturgy म्हणजे राईट्स प्रिस्क्राईब्ड फॉर पब्लिक वर्शिप. आपण प्रार्थना म्हणतो त्याला. अँड ट्रिनियल म्हणजे 300th ॲनिव्हर्सरी, 300वा वर्धापन दिन जो आहे तो. काही वर्षापूर्वी अमेरिकी प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या 300व्या वर्धापन दिनाच्या अधिवेशनात त्यांच्या विहित सार्वजनिक प्रार्थनेचं पुनर्लेखन करण्याचं कार्य त्या ठिकाणी चालू होतं. सम इयर्स ॲगो द अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च वॉज ऑक्युपाईड ॲट इट्स ट्रेरिनियल कन्व्हेन्शन इन रिवायझिंग इट्स लिटर्जी. इट वॉज थॉट डिझायरेबल टू इंट्रोड्यूस अमंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर्स a prayer for the whole people, and an eminent New England divine proposed the word, "O Lord, bless our nation." Accepted one afternoon on the spur of the moment, the sentence was brought up next day for the reconsideration. त्या दुपारी त्या ठिकाणी लघुपंक्तीच्या प्रार्थनांमध्ये एखाद्या सर्व लोकांसाठी योग्य अशा प्रार्थनेचा समावेश करावा असं त्या ठिकाणी ठरलं. आणि न्यू इंग्लंडच्या एका प्रख्यात धर्मोपदेशकाने हे प्रभू आपल्या राष्ट्राला आशीर्वाद द्या असे शब्द सुचवले. ओ लॉर्ड ब्लीज अवर नेशन. ॲक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पर ऑफ द मुमेंट, द सेंटेन्स वॉज ब्रॉट अप द नेक्स्ट डे फॉर रिकन्सिडरेशन. त्या दुपारी उत्स्फूर्तपणे तर सम इयर्स ॲगो द अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च वॉज ऑक्युपाईड ॲट द टेरिनियल कन्व्हेन्शन. हे आपण बघितलं की काही वर्षापूर्वी अमेरिकी प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या 300व्या वर्धापन दिनानिमित्त त्या ठिकाणी ते एकत्र आले होते. त्यांच्या
काही लघुपंक्तीच्या प्रार्थनांमध्ये एखाद्या सर्व लोकांसाठी योग्य अशा प्रार्थनेचा समावेश करावा असं त्या ठिकाणी ठरलं. आणि न्यू इंग्लंडच्या एका प्रख्यात धर्मोपदेशकानं ओ लॉर्ड ब्लीज अवर नेशन हे शब्द त्या ठिकाणी, ह्या पंक्ती त्या ठिकाणी टाकल्या. राष्ट्राला आशीर्वाद द्या असा त्या ठिकाणी शब्द प्रयोग केला. आणि काय घडलं बघा, accepted one afternoon on the spur of the moment, the sentence was brought up the next day for reconsideration. आणि दुसऱ्याच दिवशी उत्स्फूर्तपणे तात्काळ स्वीकारले गेलेले ते वाक्य पुनर्विचारासाठी मांडलं गेलं. When so many objections were raised by the laity to the word nation, laity म्हणजे members of the religious community, काही धार्मिक समुदायाच्या लोकांनी राष्ट्र या शब्दावरती त्या ठिकाणी आक्षेप घेतला. राष्ट्र या शब्दातून राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ थेट ध्वनित होत असल्याने तो शब्द काढून टाकण्यात यावा. त्याऐवजी हे प्रभू या अमेरिकेच्या संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे, राष्ट्राऐवजी राज्यांना आशीर्वाद दे असे वाक्य त्या ठिकाणी स्वीकारलं गेलं. The sentence was brought up the next day for reconsideration when so many objections were raised by the laity to the word nation as importing too definite a recognition of national unity that it was dropped, and instead there were adopted the word O Lord bless the United States. नेशन याऐवजी युनायटेड स्टेट्स असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी स्वीकारला गेला. There was so little solidarity in the USA at the time when this incident occurred that the people of America did not think that they were a nation. ही घटना घडली तेव्हा अमेरिकेच्या संयुक्त राज्यात ऐक्याची भावना फारच कमी असल्यामुळे त्यावेळी अमेरिकन लोकांना ते सर्वजण एक राष्ट्र आहेत असं वाटलं नाही. त्यावेळेला ऐक्याची भावना त्यांच्यामध्ये कमी होती. अमेरिकी जनतेला ते एक राष्ट्र आहेत असे जर वाटले नाही तर ती भारतीयांच्या मनात एक राष्ट्र आहेत ही भावना कशी निर्माण होईल असा प्रश्न आंबेडकर म्हणतात. इफ द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट्स कुड नॉट फील दॅट दे वेर अ नेशन, हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर इंडियन्स टू थिंक दॅट दे आर अ नेशन. Ambedkar says that I remember the days when politically minded Indians resented the expression the people of India. They preferred the expression the Indian nation. ते म्हणतात आंबेडकर की मला आठवतं की त्या दिवसात राजकीयदृष्ट्या विचारवंत भारतीयांना भारतीय जनता या अभिव्यक्तीची चीड येत असे आणि त्याऐवजी ते भारत देश किंवा भारत राष्ट्र या अभिव्यक्तीला प्राधान्य देत असत. आणि मग आंबेडकर म्हणतात की मला असं वाटतं की आपण एक राष्ट्र आहोत हे मानणं हा आपण मनी रुजवलेला एक मोठा भ्रम आणि गैरसमज आहे. आय एम ऑफ ओपिनियन that in believing that we are a nation we are cherishing a great delusion. Delusion म्हणजे भ्रम, मिस्टेकन आयडिया और ओपिनियन. आपण एक राष्ट्र आहोत हे मानणं म्हणजे आपण एका भ्रमात आहोत असं आंबेडकर म्हणतात. हाऊ कॅन पीपल डिवाइड इंटू सेव्हरल थाउजंड्स ऑफ कास्ट बी अ नेशन. हजारो जाती धर्मामध्ये विभागलेला देश एक राष्ट्र कसा असू शकतो. आस्क द क्वेश्चन, रेज द क्वेश्चन बाय आंबेडकर. The sooner we realize that we are not as yet a nation in the social and psychological sense of the world. आपण अद्याप राष्ट्र या शब्दाला सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अभिप्रेत असणाऱ्या अर्थाचे राष्ट्र नाही आहोत. सहस्रावधी जातीमध्ये विभागले गेलेले राष्ट्र एक राष्ट्र कसे बनू शकतात. अद्याप राष्ट्र या शब्दाला सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अभिप्रेत असणाऱ्या अर्थाचे राष्ट्र आपण नाही आहोत. ही जाणीव जितक्या लवकर आपल्याला होईल तितके ते आपल्यासाठी चांगले आहे. आंबेडकर सेज दॅट द सूनर वी रिअलाइज दॅट वी आर नॉट ॲज येट अ नेशन इन द सोशल अँड सायकोलॉजिकल सेन्स ऑफ द वर्ल्ड द बेटर फॉर एस. आणि ते आपल्यासाठी चांगलं आहे. फॉर देन ओनली वी शॅल रिअलाइज द नेसेसिटी ऑफ बिकमिंग अ नेशन अँड सिरियसली थिंक ऑफ वेज अँड मीन्स ऑफ रिअलायझिंग द गोल. एक राष्ट्र बनण्याची गरज निकड आपल्या लक्षात येईल आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक त्या मार्गांचा पद्धतीचा आपल्याला गांभीर्यानं आपण विचार करू. द रिअलायझेशन ऑफ धिस गोल
is going to be very difficult, far more difficult than it has been in the United States. अमेरिकेला होते त्यापेक्षा आपल्या देशाला या ध्येयाची पूर्तता करणं फार अवघड असणार आहे. कारण का? तर अमेरिकेला जातीची समस्या नाही, भारतामध्ये अनेक जाती आहेत. Ambedkar says the realization of this goal is going to be very difficult, far more difficult than it has been in the United States. अमेरिकेपेक्षा आपल्याला हे फार अवघड आहे. बिकॉज द युनायटेड स्टेट हॅज नो कास्ट प्रॉब्लेम. तिथं जातीची समस्या नाही. इन इंडिया देर आर कास्ट. भारतामध्ये जाती आहेत. अँड फर्दर ही सेज द कास्ट आर अँटी नॅशनल. व्हॉट आंबेडकर सेज दॅट द कास्ट आर अँटी नॅशनल. जाती या राष्ट्रविरोधी असतात. लिसन दिस सेंटेन्स केअरफुली. हे वाक्य महत्त्वाचं आहे. आंबेडकर से दॅट कास्ट आर अँटी नॅशनल. जाती ह्या राष्ट्रविरोधी असतात. आपल्याला पहिल्यांदा जातीची समस्या नष्ट करावी लागेल. इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग अबाउट सेपरेशन इन सोशल लाईफ. जातीमुळे काय होतं? समाजामध्ये फूट पडते, सामाजिक एकता दुभंगली जाते. दे आर अँटी नॅशनल ऑल्सो बिकॉज दे जनरेट जेलसी and antipathy between caste and creed. Anti-national, the prefix anti in anti-national expresses opposition to something. Find some other words starting with anti. Anti-national, anti-corruption, anti-bureau असे शब्द. हे प्रिफिक्स नॅशनल या शब्दाला प्रिफिक्स सुरुवातीचा शब्द जोडून हा शब्द तयार झालेला आहे. अँटी नॅशनल. असे आणखी काही शब्द आहेत अँटी नॅशनलसारखे. अँटी ब्युरो, अँटीक्रसी, इन दिस वे, अँटी करप्शन. So Ambedkar says that we must overcome all these difficulties. आपल्याला या सर्व समस्येच्या पलीकडे जावं लागेल, त्याच्यावरती आपल्याला मात करावी लागेल. But we must overcome all these difficulties if we wish to become a nation in reality. आपल्याला खरोखर एक राष्ट्र म्हणून जर निर्माण व्हायचं असेल तर आपल्याला या समस्येवरती उपाय शोधावे लागतील. फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली व्हेन देर इज अ नेशन. विदाउट फ्रॅटर्निटी इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कोड्स ऑफ पेंट्स. आणि मग शेवटी या एसेच्या शेवटी, या स्पीचच्या शेवटी आंबेडकर म्हणतात की आपल्या देशामध्ये विविध जाती आहेत, अनेक पंथ आहेत, आणि त्यामुळे काय होतं की समाजामध्ये ईर्ष्या आणि द्वेष निर्माण होतो, आणि या जाती या राष्ट्रविरोधी असतात. याचसाठी ते म्हणतात बिकॉज कास्ट इन्क्रीजेस. व्हॉट आंबेडकर सेज दॅट दे आर अँटी नॅशनल. कास्ट आर अँटी नॅशनल बिकॉज दे जनरेट जेलसी अँड अँटीपथी. जेलसी म्हणजे ईर्ष्या, अँटीपथी म्हणजे द्वेष. की ह्या कास्ट ज्या आहेत त्या आपल्यामध्ये ईर्ष्या आणि द्वेष निर्माण करतात बिटवीन द कास्ट अँड क्रीड. बट वी मस्ट ओव्हरकम ऑल दीज डिफिकल्टीज इफ वी विश टू बिकम अ नेशन. परंतु वास्तवात एक राष्ट्र म्हणून आपल्या उदयास यावं अशी जर आपली इच्छा असेल तर या सर्व अडचणीवर आपण मात करायला हवी. फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली व्हेन देर इज अ नेशन. बंधुत्व वास्तवात तेव्हाच येऊ शकते जेव्हा एक राष्ट्र अस्तित्वात असते. विदाउट फ्रॅटर्निटी इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कोड्स ऑफ पेंट्स. अँड ॲट लास्ट आंबेडकर सेज दॅट बंधुत्व नसेल तर समता आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी केवळ वरचा मुलामा ठरतील. सो इन दिस वे, इन दिस लेसन डॉक्टर आंबेडकर वेल एम्फेसाइज्ड ऑन द term democracy. Ambedkar has laid emphasis on the values of liberty, equality and fraternity. According to him, these principles will make India a strong nation, and he also opines that hero worship is a sure road to the degradation and so eventual dictatorship of the collapse of nation. So dear student, here this lesson is getting completed. Go through the lesson once again and try to understand the thoughts provided by Dr. B.R. Ambedkar, the thoughts expressed by Dr. Ambedkar. In the next video, we will discuss on the questions given in brainstorming section. Today, we stop here.